मला इतकी सुंदर व्याख्या महाराजांची आवडली. महाराज म्हटले की आनंद हाच ईश्वर आहे. तुम्ही आनंदी राहा म्हणजे तुम्ही ईश्वराच्या जवळ आहात. खरं सांगतो, हा आनंद जो आहे ना, जो जगद्गुरु तुकोबारायांना प्राप्त झाला, या समाजामध्ये जी लोक समाजासाठी काहीतरी करतात, प्रकाश बाबा आमटेंना विचारलं, तुम्ही समाजाला आनंद देता, तुम्हाला काय भेटतं? प्रकाश बाबा आमटे म्हटले, मला आनंद भेटतो. ते म्हटले, कसं काय? प्रकाश बाबा आमटे म्हटले, अहो दिवसभर बाजारात गुलाबाची फुलं विकणाऱ्या माळ्याच्या हाताला संध्याकाळी त्या फुलाचा सुगंध चिकटल्याशिवाय राहत नाही. मी जर समाजाला आनंद देतो, तो आनंद माझ्या अंगाला चिटकून घरी येतो. या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण असतो? ज्याला पडल्या पडल्या निश्चिंत झोप लागते, तो या जगातला सगळ्यात श्रीमंत, सगळ्यात आनंदी व्यक्ती असतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस या जगाचा निरोप घेतला, बुद्ध आणि त्यांचा धम्म नावाचा ग्रंथ त्यांच्या छातीवर होता, समाधानानं त्या माणसानं शेवट घेतला. ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर गेले, जवळजवळ 18 ते 22 लाख लोक त्यांच्या अंत्ययात्रेला होते. व्हॉट्सअप, इन्स्टा काही नाही. एवढी लोक कुठं? त्या काळातली लोकसंख्या बघता एक विश्व रेकॉर्ड होता तो. म्हणजे बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं, माणसाचं कर्तृत्व हे त्याच्या अंगावरील वर्दीवरून ठरत नाही, त्याच्या अंत्ययात्रेला जमलेल्या गर्दीवरून ठरतं. ही गर्दी आपल्या आयुष्यात असली पाहिजे. आपल्या शेवटच्या काळामध्ये ही गर्दी समाज सुधारकांच्या आयुष्यामध्ये येते. राजकारणी कितीही श्रीमंत झाला ना, त्याच्या आयुष्यात ही श्रीमंती कधीच येऊ शकत नाही. त्याच्याकडे करोडो संपत्ती असेल, पण त्याला भीतीच आहे. तो जिथं झोपतो त्याच्या खाली नोटा अंतरून तो झोपत असेल तरी त्याला भीतीच आहे. या जगातला इमानदार माणूस हा 50 राजकारण्यांना विकत घेऊ शकतो, पण 50 राजकारणी मिळून एका इमानदार माणसाला विकत घेऊ शकत नाही. इमानदारी या जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. त्यामुळे फसवणूक कुणाला हसण्यापेक्षा इमानदारीनं रडलेलं बरं. दुःख माझ्या मरणाचं हजारो बनून अश्रू माझ्याच शवावर पडलेलं बरं. आणि माणसं जर नसतील अश्रू ढाळायला, तर प्रेत माझं सडलेलं बरं. माझी इच्छा तर हेच आहे, राजकारण्यांसारखं मरायचं नाही. मला लोक विचारतात, तुम्ही राजकारण्यांवर एवढं का बोलता? मी त्यांना सांगत असतो, अहो या जगातला सगळ्यात इमानदार माणूस म्हणजे राजकारणी असतो, असं नाही. पूर्ण वाक्य मला कंप्लीट करू देत जा. मी जर राजकीय माणूस म्हणत असेल तर तुम्ही अंदाज लावायचा की हे सगळं आपल्या या सभागृहाच्या बाहेरच्या लोकांसाठी चालू आहे. जर आपल्यात काही असेल एखादा राजकीय व्यक्ती तर तो समाजकारणी आहे असं आपण गृहीत धरू, कारण मला इथून घरी जायचं आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथू. राजकारण्यांकडनं आपण शिकलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे ना कोणाची सत्ता आहे? तर महाराष्ट्रात सगळ्यांची सत्ता आहे. लोकशाहीचा अत्यंत समर्पक उपयोग जर कुणी करत असेल तर ते महाराष्ट्रातले राजकीय लोक करतात. त्याला लोकशाही म्हणतात ना. सगळे मिळून मिसळून सत्ता घेऊ, याला हे पद, त्याला ते पद, याला हे डिपार्टमेंट, आणि मस्त खाते वाटून घेतलेले आहेत असे. हे सगळेच्या सगळे राजकारणी बोगसच असतात असं नाही. काही लोक काका चांगले असतात. मला पूर्ण करू देत जा तुम्ही. माझं वाक्य जे आहे ना, मला पूर्ण करू देत जा तुम्ही. या एखादं थिएटर एखाद्या पायात राहिलेलं नाही. कोण उठून कुठल्या पक्षात जाईल सांगता येत नाही. कोणी उठतं कुठल्याही पक्ष. एका बाईनं तर उखाणा दिला या राजकारण्यावर. हे म्हणे फक्त माझे पती नाही, हे माझ्या काळजाचे ठोके आहे. खोके म्हटलेलं नाही बरं, शब्द ठोके म्हटले मी. हे माझे फक्त पती नाही, हे माझ्या काळजाचे ठोके आहे. पण मी त्याला शोधते ज्याची या चळवळी मागे डोके आहे. मी त्याला शोधते ज्याची या चळवळी मागे डोके आहे. आणि साहेबांचं नाव घेते, काय झाडी काय डोंगर, बाकी सगळं ओके आहे.
एका नेत्याला त्याचं पोरगं विचारते, बाबा मला राजकारणात यायचं आहे. काय म्हणे, तुला फसवता येते का लोकांना? फसवता येत नाही ना, मग रक्तातच फसवेगिरी पाहिजे म्हणे, त्याच्याशिवाय राजकारणात येता येत नाही. म्हणून महाराज तुम्ही आणि मी कधीच राजकारणात जाणार नाही. तुम्हालाही ऑफर आहेत पक्षाच्या. मगाशी तुम्ही म्हटले टीका लावण्याचा प्रयत्न करता, मलाही लय पक्षात ऑफर आहेत बरं का. पण मी त्यांना सांगितलं माझा पक्ष एकच, तो म्हणजे मानवता. दुसरा त्याच्यापेक्षा पक्ष नाही. मी कट्टर शिवसैनिक आहे, मी कट्टर शिवसैनिक आहे. पण मी असा कट्टर शिवसैनिक आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि मी आमच्यामध्ये तिसरा कोणी नाही. मी कट्टर भीमसैनिक आहे, पण मी असा भीमसैनिक आहे की बाबासाहेब आणि मी आमच्यामध्ये तिसरा कोणी नाही. आणि माझ्या बोलण्यावरून तुम्हाला वाटत असेल की हा माणूस दगडांना देवळांना सगळ्यांना विरोध करतो, मी प्रचंड नास्तिकवादी आहे. नाही नाही, मी प्रचंड आस्तिकवादी आहे. पण मी असा आस्तिकवादी आहे की तो निर्मित आणि मी आमच्यामध्ये तिसरा दलाल कोणी नाही. त्याच्यामुळे पक्षांच्या ऑफर आल्या बिल्या जरी, राजकारण आपला विषय नाही महाराज, पण तरी आपण पुढेच्या पुढे चालू आपल्या वतीचे लोक उभे करू. कारण राजकारण गटार आहे, राजकारण गटार आहे, पण त्या गटारात उतरून ते साफ करण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. हा जो फोटो लटकलेला आहे, या माणसानं सांगितलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी की जर सुशिक्षित लोकांनी राजकारणाकडे दुर्लक्ष केलं तर अशिक्षित लोकांचा गुलाम म्हणून त्यांना राहायला लागेल. म्हणून वाईट लोकांची संख्या वाढल्यानं चुकीचं होत नाही, चांगले लोक गप्प बसल्यानं वाईट होतं समाजाचं. म्हणून आपण बोललं पाहिजे. ते पोरगं म्हटलं बाबा मला राजकारणात आहे, काय म्हणे तुझ्यात फसवेगिरी आहे का? रक्तातच फसवेगिरी पाहिजे म्हणे, त्याच्याशिवाय राजकारणात येता येत नाही. पोरगं म्हणे बाबा मी तुमचाच पोरगा हो ना, तुमचं तर रक्त आहे माझ्यात, ती आली असेल ना माझ्यात. आहे म्हणे सांभाळ करू नको, तुला राजकारणात येता येणार नाही. नाही म्हटलं मला राजकारण शिकायचंय म्हणजे शिकायचं आहे. चाल म्हणे तुला राजकारण शिकवतो. त्याला शेतात नेतो, म्हणताय आंब्या झाडावर चढ, ते चढतय. आता म्हटलं वरनं उडी मार, पडल ना म्हणे मी, लागल ना मला, काळजी करू नको म्हणे, मी खाली उभा राहतो तुला पकडतो. पकडसाल ना म्हणे बाबा, अबे म्हणे विश्वास ठेव मायावर, मी बाप आहो तुवा. पोरग वरनं उडी मारतय. हा नेता पक्षप्रमुख झाडा घालून बाजूला सरकतो, ते आदळतो ढुंगणार, रडता रडता म्हणते बाबा विश्वासघात केला तुम्ही, मला पकडलं नाही. अबे म्हणे राजकारणातला हा पहिला धडा आहे, राजकारणात स्वतःच्या बापावरही विश्वास ठेवायला नाही. मी का विरोध करतो? माझं छोटस गाव होतं, एकमेकांच्या ताटात जेवणारे आम्ही लोक एकमेकांकडे द्वेषानं बघायला लागलो. म्हणून म्हटलं आपण राजकारणावर लिहिलं पाहिजे. आपलं कर्तव्य आहे जे सत्य सत्याशी मना केले बाह्य मांडलेले नाही बहुमता. आपण कवी आहे ना, झाडं पानं फुलं नद्या, हा कवी नसतो दादा. समाजाच्या वेदना लेखणीतनं कागदावर मांडणारा, समाजाचं मनोरंजन करत करत प्रबोधन करून परिवर्तनाचं पीक घेणारा खऱ्या अर्थाने कवी असतो. आणि मला असं वाटतं ही कवीची परंपरा आमची आहे, मी त्या परंपरेतला कवी आहे. पुरस्काराच्या खाली कविता दबली नाही, एक ओळही स्वार्थासाठी निघली नाही. कवी संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत आजच्या? वा वा, आमची परंपरा वेगळी आहे. पुरस्काराच्या खाली कविता दबली नाही, एक ओळही स्वार्थासाठी निघली नाही. जिचे समीक्षक मातीमधले कष्टकरी, ती कविता माझी फुशारकीवर सगली नाही. नवीन पाऊले माझ्या ही वाटेने वळतील, माझ्या इतिहासाची पाने जगाला उद्याच कळतील. आज पोचतो आहे विस्तव छाताडावर, उद्या मशालीसाठी तुम्हा ठिणग्या मिळतील, उद्या मशालीसाठी तुम्हा ठिणग्या मिळतील. हा साहित्याचा प्रवास करत असताना कुणाच्या पायरीवर डोकं ठेवणारा कवी अनंत राऊत नाही. वेळ लागेल प्रगतीसाठी, वेळ लागेल, लागू द्या साधना सिद्धी प्रसिद्धी.
स्टेप वाईज केलं पाहिजे. साधना म्हणजे आपण काहीतरी बसून पालखण मांडून वाचन लिखाण अभ्यास चिंतन मनन केलं पाहिजे. ते तुमच्या लिखाणात झिरपते. फक्त अभ्यासच झिरपत नाही, आपलं जगणं, आपले तत्व, आपले विचार, आपली करुणा, आपलं सर्वस्व त्या कवितेतनं आपला आरसा बनवून झटकत असतं. जेवढे कवी लोक बसलेले आहेत तिथं माझी नम्र विनंती आहे, आपले विचार कसे ठेवा म्हणजे ते कवितेमध्ये झळकतात. एक काळ असा होता, माझ्या कविता समाजाच्या पुढे नव्हत्या, मी फार प्रसिद्ध नव्हतो, कवी असाच होतो, कवी हाच, फक्त प्रसिद्ध नव्हतो. लोकांना प्रसिद्धी पाहिजे, फपका पाहिजे असा, बरोबर आहे. त्या काळात मी एक छोटीशी कविता लिहिली होती. प्रसिद्धीच्या पुढे जीव हा. सगळे कवी लोक शिक्षक लोक लक्षात घ्या. प्रसिद्धीच्या पुढे जीव हा कसाही धावला नाही. जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही. जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही. जीवाची वाट केल्यावर दिवा होऊन लखलखलो. जीवाची वाट केल्यावर दिवा होऊन लखलखलो. कुणाच्या दीप हिस्स्याचा घराला लावला नाही. जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही. शितावीने जुन्या प्रस्थापितांनी टाळले मजला. मगाशी तुम्ही जो मुद्दा घेतला साहेब, फार वास्तविक आहे तो, प्रस्थापित आणि विस्थापित. शिताफीने हुशारीने जुन्या प्रस्थापितांनी टाळले मजला. कदाचित सूर्य हातावर तयांच्या मावला नाही. शिताफीने जुन्या प्रस्थापितांनी. आपल्या समोर एखादा व्यक्ती मोठा होत असताना जर आपल्याला बघवत नसेल तर माणूस म्हणून या जगात जगण्याची लायकी आपली नाही, लक्षात ठेवा. दुसरा व्यक्ती मोठा होण्याचा आनंद जर आपल्याला घेता येत असेल तर आपल्याला कुठल्या देवळात जायची गरज नाही. आरशात बघितल्यावर आपल्या चेहऱ्यात आपल्याला संत दिसू शकतो. दुसऱ्यांची प्रगती बघवली पाहिजे. शितावीने जुन्या प्रस्थापितांनी टाळले मजला. कदाचित सूर्य हातावर तयांच्या मावला नाही. जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही. दगड फोडून देवाला घडवताना पिढ्या गेल्या. मला लोक विचारतात, तुम्ही मग देवळातल्या मशिदीतल्या विहारातल्या देवाला का मानत नाही? दगड फोडून देवाला घडवताना पिढ्या गेल्या. अशांच्या लेकरांना ईश्वरा तू पावला नाही. दगड फोडून देवाला घडवताना पिढ्या गेल्या. दगड फोडून देवाला घडवताना पिढ्या गेल्या. अशांच्या लेकरांना ईश्वरा तू पावला नाही. जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही. हयाती भर विसाव्याला निसर्गा वासना होती. सगळ्यात गरजेचा विषय, हयाती भर विसाव्याला निसर्गात वासना होती. परंतु
सर्प डोळ्यांचा कुणाला चावला नाही, जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही, जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही. त्याच्यामुळं जोपर्यंत झोपत नाही आतमध्ये, आपलं जगणं त्याच्यात उतरत नाही, तोपर्यंत साहित्य निर्माण होत नाही. आणि साहित्य आपले आदर्श हे आहेत, कबीर, तुकोबा, ज्ञानोबा, हे कवी सगळे आपले आदर्श असले पाहिजे. यांनी सुद्धा समाजाचा आरसा बनवून लिहिलं. कवी हा समाजाचा आरसा असतो. कवीचा कुठलाही पक्ष नसतो, कुठलाही धर्म नसतो, त्याला कुठलीही कट्टरवादी भूमिका नसते. कवी हा प्रेमाचा, वेदनेचा, कारुण्याचा, विद्रोहाचा एकत्रित झरा असतो, हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि मुळात म्हणजे कवी राजकारणी अजिबातच नसतो. जरा नाही, अजिबातच नसतो. कारण हे सगळेच्या सगळे राजकारणी दलिंदरच असतात असं नाही. काही लोक मला वाक्य तरी पुरं होऊ देत नाही. मध्ये भोंग्याचा वाद पेटलेला होता, तुम्हाला माहिती आहे, सगळे अपडेट असतील त्याच्याबद्दल, बरोबर आहे. भोंगे हटाव, कोण हटवायचे? हटवायचे कोण? तुम्ही, मी, आपल्या लेकरांनी, आपल्या मित्रांनी. कामधंदे द्यायचे सोडून. बरं, स्टेटमेंट झालं, अलीकडचे पलीकडचे सगळे नेते त्याच्यावर स्टेटमेंट करायला लागले, गरज नसताना. मीडिया पुढे येण्याची एवढी घाई असते या राजकीय लोकांना. सगळेच्या सगळे प्रसिद्धीसाठी असे हापापलेलेच असतात. असं नाही, काही लोक चांगले असतात त्याच्यातले. त्याच्यावर हे मी भोंगा कविता केली. या पृथ्वी तलावर आदी मानवाला लागलेला अत्यंत महत्वाचा शोध म्हणजे अग्नीचा शोध होता. अन्न शिजवण्यासाठी, शिजवून ते खाण्यासाठी दगडाला दगड घासला की ठिणग्या पडतात, आग लागते, वणवा पेटतो, जंगलाच्या जंगल बेचिराख होतात. पण आज आमच्या समाजात त्या राजकारण्यांना आणि धर्मपंडितांना लागलेला अत्यंत महत्वाचा शोध म्हणजे धर्मांधतेचा शोध आहे, जातीयतेचा शोध आहे. धर्माला धर्म घासला, जातीला जात घासली की ठिणग्या पडतात, आग लागते, वणवा पेटतो, मानवता जळून खात होते. आणि या मानवतेच्या पेटलेल्या अग्नीवर पाहिजे तशी त्याची पोळी भाजून घेण्यास तो राजकारणी मोकळा होतो. मग अलीकडे टोपी, पलीकडे टिळा, अलीकडे भगवा, पलीकडे निळा, यांच्या मध्ये दाबल्या जातो माणुसकीचा गळा. हा माणुसकीचा गळा दाबला जाऊ नये म्हणून तिरंगा या मातीमध्ये पेरणं गरजेचं आहे. कार्ल मार्क्स म्हणतो धर्म अफूची गोळी आहे, त्यानं नशा होतो. एखाद्याच्या बापाला तुम्ही शिव्या द्या, तो जास्तीत जास्त तुम्हाला पलटून शिव्या देईल. पण जर त्याच्या धर्मावर तुम्ही शिवी दिली, तुमचा गळा चिरल्याशिवाय राहणार नाही तो. म्हणून या सगळ्यावर मी एक भोंगा नावाची कविता लिहिली. गावात आमच्या इलेक्शन लागलं. तुमच्या नांदेडमध्ये कसं इलेक्शन होते मला माहित नाही. ते गाड्या एवढं भोंगे फिरतात आमच्या गावात आणि त्याच्यावर गाणी असतात. तुमच्या राजाला सादर, तुमच्या राजाला सादर, म्हणजे ह्यो राजा. आणि आपण मतदार राजा स्वतःला म्हणतो, आपण प्रजा. अरे चटुबाम, तुमच्या राजाला सापल्या, दारू प्याला 50 द्या. $5-10 हजारासाठी मत विकणारे लोक समाजात आहेत, तोपर्यंत भारत आर्थिक महासत्ता होऊ शकत नाही. एवढे उपकार आहेत बाबासाहेब आंबेडकरांचे की टाटा, बिर्ला, अंबानी हजारो कोटीची प्रॉपर्टी आहे, पण एकच मतदान करू शकतात. आणि मी सुद्धा एक मतदान करू शकतो. ही ताकद संविधानाची आहे, लक्षात ठेवा. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय, वाजलाय. या कवितेचे 2च कडवे मध्ये व्हायरल झाले होते. पत्रकार आहेत का इथं? पत्रकार? वा वा, क्या बात आहे, वा वा.
नाही नाही, माझा म्हणजे माझे सगळ्यात जवळचे मित्र म्हणजे पत्रकार आहेत. मी कार्यक्रम झाल्यानंतर त्यांचा सत्कार करत असतो. या देशातल्या पत्रकार आणि मीडिया यांच्या अथक प्रयत्नांमुळेच मीडिया फ्रीडम इंडेक्स मध्ये भारत 147व्या स्थानावर फेकला गेलेला आहे. खतरनाक आहेत पत्रकार. या जगातला सगळ्यात इमानदार माणूस म्हणजे पत्रकार असतो. मी बोललेलो नाही, मी काहीही बोललेलो नाही. पण खरं सांगू का, पत्रकार एक कवी असतो, साहित्यिक असतो, सच्चा पत्रकार. आणि पत्रकार हे ज्या वेळेस पत्रकारिता देतात, मीडिया फील्डमध्ये येतात, त्यावेळेस ते खरंच समाजाचं हित करण्याच्या उद्देशाने येतात. पण त्या आधी जेवढा कचरा आहे आणि वरनं एवढा दबाव आहे, त्या दबावामुळं पत्रकार लोक सुद्धा दबतात. त्यांना काही गोष्टी या दबावात कराव्या लागतात. म्हणून आपल्या सगळ्या लोकांचं पाढं पत्रकारांच्या मागं पाहिजे, तर पत्रकार खऱ्या अर्थानं सत्याची बाजू समाजापुढे मांडू शकतात. लोकशाहीचा आधार मी खरा पत्रकार, लोकशाहीचा आधार मी खरा पत्रकार, निर्भीडपणे आता उभ्या जगास सांगर, सत्य मांडर गळ्या तू सत्य मांडर, सत्य मांडर गळ्या तू सत्य मांडर. सत्य मांडलं पाहिजे की नाही. त्या पुण्यामध्ये पुस्तक प्रकाशन करून मी बाहेर आलो. एक न्यूज रिपोर्टर आले, त्यांनी तोंडापुढे माईक धरला माझ्या आणि मला म्हटले, समाजात असंतोष वाढलेला आहे, साहित्यिक लोक का बोलत नाही. मला लक्षातच आलं नाही. यानं चावी दिली मला. मी 12 मिनिटं बोललो. आपण साधा माणूस, संतांच्या समाज सुधारकाच्या परंपरेतला मी कशाला काय ऐकतो. धनाधन 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 बाबत टाकले. मी 12 मिनिटं बोललो. त्याने रेकॉर्ड करून ठेवलं. 7 दिवस दाखवलं नाही. 8व्या दिवशी गणेश कलाक्रीडा रंगमंचले भाषण चालू झालं 12 वाजता आणि 11:15 वाजता यानं दिली कविता चालू करून माझी सगळ्या चॅनलला. भोंग्याचा वाद पेटलेला आहे. तिकडे भाषण चालू, इकडे माझी कविता चालू. कवी लोक हे राजकीय लोकांना सडेतोड बोलायला लागले. महाराष्ट्रातनं मला फोन, आनंद हो पुण्यात आहे का तुम्ही. अबे म्हटलं मी घरी यावं, अकोल्याला घरी झोपलेलो आहे. टीव्ही लावा म्हणे. टीव्ही लावली, सगळ्या चॅनलवर माझीच कविता. भोंग्याचा वाद पेटलेला आहे. राजकारण्यांना कमी लोक आता उत्तर द्यायला लागलेले आहे. पण एडिटिंग एवढी खतरनाक केली होती. एडिटिंग गार्डन मध्ये इंटरव्ह्यू घेतला आणि एडिटिंग मध्ये माझ्या मागं गाड्या बिड्या, असं वाटत होतं स्वारगेटच्या मेन चौकातच उभा आहे. ते सगळं बघितलं. म्हटलं वा वा, लोकशाहीचा खरा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकार असतात. असंच आहे. कारण जो पत्रकार, त्यानं माझा इंटरव्ह्यू घेतला होता ना, कोण पत्रकार आहे माहिती आहे का तुम्हाला. ते शाही फेकीचं प्रकरण झालं का, ती न्यूज चॅनल रेकॉर्ड केली. एकमेव पत्रकार होता तिथे. त्याच्या मागे सीबीआय लावली होती. नंतर खतरनाक विषय आहे. नंतर त्याच माणसाला निर्दोष त्याची सुटका झाल्यानंतर, कारण त्याच्या मदतीला सगळी मीडियातले लोक आले, त्याला पत्रकार संघाच्या सुरक्षा कमिटीचा अध्यक्ष बनवलेला आहे पुण्यामध्ये. माझा चांगला मित्र आहे. तर ती कविता 2च कळवे व्हायरल झाले होते त्याचे. या कवितेमध्ये प्रत्येक धर्मावर महाराज एक कळवा आहे. प्रत्येक धर्मावर एक एक कळवं घेतलेला आहे आणि प्रत्येक धर्मावर त्याच्यात टीका आहे. पण ती टीका एवढी गोड आहे, मला बऱ्याच समीक्षकांचे फोन आले, म्हणे तुम्ही कुठून काढली ही कविता. आणि ही कविता झोमते बी बरं का बऱ्याच लोकांना. मला लय फोन येतात, काही काही ज्यांना कविता झोमते. पण अशाच लोकांना झोमते जे काड्या करणारे लोक आहेत, भांडणं लावणारे लोक आहेत. सामान्य माणसाला झोमत नाही. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय,
नेता गाजलाय 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 भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 पोटा पाण्याची सोडून काम म्हणा जय 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 श्रीराम जय श्रीराम. थांब रे, काय झालं? जय थांब ना, काय देवाचं नाव घेतोय. अरे मग राम राम म्हण. गावात प्रत्येक जण राम राम म्हणतो. लहानपणापासून आम्ही राम राम एक शब्द ऐकला. आता तो राम राम राहिलेला नाही. मर्यादा पुरुषोत्तम नम्र राम गेला. 6 पॅक ट्रायसेप बायसेप असा पैलवान राम आलेला आहे. जय श्रीराम. थांब, बाप काय करतो तू? बिगारी काम करतो. तू काय? मी सुशिक्षित बेरोजगार आहे. आता म्हटलं का नोकरी कर, करिअर कर. राम तुझ्या आस्थेचं ठिकाण आहे का नाही? मग राम राम म्हण, त्याची श्रद्धा ठेव. द्वेष पसरवणारा राम आहे का? नाही ना. पोटा पाण्याची सोडू नका म्हणा जय 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 श्रीराम. आणि एक कन्सेप्ट अजून क्लिअर करणं गरजेचं आहे. हिंदुइझम चुकीचं आहे का? तुम्ही एक वाद ऐकला असेल की हिंदू नावाचा शब्दच अस्तित्वात नाही. भगवद्गीतेत ज्ञानेश्वरी मी वाचली, हिंदू नावाचा शब्द यदा यदा ह्य धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. हिंदू धर्मस्य म्हटलंय का? नाही. मग हिंदू शब्द कुठून आला? तो प्रांतवाचक प्रदेशवाचक शब्द आहे, धर्मवाचक शब्द नाही. पण मग आता जे धार्मिकता चालू आहे चुकीची आहे का? त्याच्यात 2 भाग पडतात. एक तंत्रशास्त्र आहे, जे कर्मकांड विंड जे आहे का नाही, हा सगळा पसारा त्या तंत्राला आहे. आणि जे अध्यात्माची प्युअर ब्रँच आहे, 4 वेदांना जे प्रमाण मानतात ना, त्यांना आस्तिकवादी दर्शनशास्त्र म्हणतात. जे प्रमाण मानत नाहीत त्यांना नास्तिकवादी दर्शनशास्त्र म्हणतात. अख्ख्या भारताचं तत्वज्ञान 9 दर्शनशास्त्रामध्ये गुंडाळलेलं आहे. किती? 9. 3 वेदांना प्रमाण मानत नाहीत, त्याच्यामध्ये बुद्धिझम, जैनिझम आणि चारवाक. वेदांना प्रमाण मानत, देवाचा विषय आहे का इथं? वेदांना प्रमाण मानत नाहीत ते नास्तिकवादी दर्शनशास्त्र. वेदांना जे प्रमाण मानतात ते आस्तिकवादी दर्शनशास्त्र. त्याच्यातले 5 लुप्त झाले. एक जी शंकराचार्यांपासून पुढे ब्रांच आलेली आहे. आद्य शंकराचार्यांनी अद्वैताचा सिद्धांत मानला. कशाचा? अद्वैत म्हणजे तू मी भेद नाही. वर्ण व्यवस्था, जात व्यवस्था नाकारणारे शंकराचार्य जर समाजाला कळले तर धर्माची ब्रँच कळेल, पण ते कळलेलं नाही. त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा हिंदूची व्याख्या केलेली आहे. हिंदुत्व नाही है वेशभूषा, ना रंग है, ना जात है, ना पंथ है, ना पक्ष है, ना और कोई बात है. यह सत्य है, निज तत्व है, स्वयं प्रकाशी नित्य है. जिस पर खड़ा यह विश्व है वही सच्चा हिंदुत्व है. ही व्याख्या कळली का कोणाला? त्या तुकडोजी महाराजांनी केलेली आहे. त्यामुळे चुकीचं काही नाही, फक्त मेंदूमध्ये लोचा झालेला आहे. आणि तो लोचा राजकीय लोकांना पूरक आहे म्हणून त्यांनी लोचा तसाच ठेवलेला आहे. म्हणून ही संतांची, समाज सुधारकांची परंपरा येणं गरजेचे आहे. पोटा पाण्याची सोडू नका म्हणा जय 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 श्रीराम. घरी सीतेला उपवास, माय बापाले वनवास. घराची अयोध्या जळताना, घराची अयोध्या जळताना प्रश्न रामाला पडलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. नेक तू बंदा अल्लाचा, कर जिहाद मानवतेचा. जिहाद शब्दाचा अर्थ काय आहे? धर्म की रक्षा करने के लिए बाहर निकलो जन्नत मिलेगी. सांगितलं काय जातं? धर्म बढ़ाने के लिए. शब्दात फरक झाला आतंकवादी. चुकीचं काहीच नाही. मुसल्लसे इमान, ज्याचा इमान जिवंत आहे तो मुसलमान. सलाम अलैकुम वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.
ईश्वर तुमचं कल्याण करो हे सांगणारा धर्म कधी आतंकवाद निर्माण करू शकत नाही. परंतु धर्म वाचणारे लोक लय कमी असतात. दंगलीमध्ये डोकी फोडणाऱ्या मुसलमानाला कधी माहित नसतं कुराणात काय सांगितलेलं आहे, आणि डोकी फोडणाऱ्या हिंदूला कधी भगवद्गीतेत काय सांगितलेलं आहे हे माहीत नसतं. हे दुर्दैव आहे. नेक तू बंदा अल्लाचा, कर जिहाद मानवतेचा. कोणत्या एका धर्मावर टीका कधीच केली नाही पाहिजे बरं का. पाखंड आहे तो. कोणता एक धर्म चुकीचा आणि बाकी चांगला असं नाही. कबीरांनी त्या काळात सांगितलं, पाथर पूजे हरी मिले, तो मैं पूजू पहाड, घर की चाकी कोई ना पूजे, जाके पीस खाए संसार. दगड पुजल्यानं देव भेटला असता तर मी पहाड पुजला असता हे सांगणारे कबीर फक्त हिंदू धर्मावर लिहितात का? त्या काळात भोंग्यावर लिहून गेले कबीर. काकर पाथर जोड़ी के मस्जिद लई बनाए, काकर पाथर जोड़ी के मस्जिद लई बनाए, ताचड़ मुल्ला बांग दे क्या बहरा हुआ खुदा. अल्लाह बहिरा झाला का? मी नाही बोललो, कबीरांनी त्या काळात सांगितलं. म्हणून सगळे धर्म चुकीचे आहेत आणि प्रत्येक धर्मात काहीतरी घेण्यासारखं आहे. नेक तू बंदा अल्लाचा, कर जिहाद मानवतेचा, बुरसटलेल्या चाली तू जपतो, लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो, बाहेरून विषाचा पेला, बाहेरून विषाचा पेला, कट्टरपंथीयांनी तुला पाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय, आम्ही भीमाची लेकर, तरी अशिक्षित आमची घर. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आणि पुस्तक संविधान वाचलं का? पोरगा काय करते? 10वीत शाळा सोडली. आणि तुम्ही? मी शिकलोच नाही. तुमचे वडील? त्याला माहितच नाही. आणि तुमची बायको? काहीच शिकली नाही. नाही हो. जिंदगीभर ज्या माणसाचा संबंध पुस्तकांशी होता, अख्खा आयुष्य त्या माणसानं पुस्तकांच्या भरोश्यावर उचललं. वर्गाच्या बाहेर बसून भारताचं संविधान लिहिलं. त्या बाबासाहेब आंबेडकरांचं जर नाव घेत असू तर आमचा पुस्तकांशी संबंध असला पाहिजे. शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. हा मंत्र देताना सगळ्यात आधी शब्द वापरलाय शिका. मध्यरात्री पुस्तकं वाचणाऱ्या बाबासाहेबांना एका मित्रानं प्रश्न विचारला. अख्खं जग झोपलं बाबासाहेब, तुम्ही कधी झोपाल? बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तर होतं, अरे पिढ्यानं पिढ्या आमचा समाज झोपलेला होता, त्याला जागं करायचं असेल तर कुणीतरी जागलं पाहिजे. म्हणजे बाबासाहेब जर कळत असतील आम्हाला, ज्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकले त्या युनिव्हर्सिटीच्या वाचनालयाच्या पुढे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्यांनी लावलाय, त्याच्या खाली द स्टॅच्यू ऑफ नॉलेज लिहिलेला आहे. मग आम्ही पुस्तकांची मैत्री केली पाहिजे. आम्ही भीमाची लेकर, तरी अशिक्षित आमची घर, आम्ही आरक्षण उराशी जपले, गेलो विसरून आंबेडकर, आम्ही आरक्षण उराशी जपले, गेलो विसरून बॅरिस्टर. भीमा डोक्यात घ्यायचा होता, भीमा डोक्यात घ्यायचा होता, भीम डोक्यावर घेऊन नाचलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय, नेता रयतेचा नाही रकुनिया, सगळे एकाच माळी जेवण. हे पक्षप्रमुख माझा आहे, याचे विचार आणि माझे विचार सारखे आहेत, हे माझं कल्याण करायचं. झेंडूबा माहितो आपला कोणी नाही. बाबासाहेबांचं नाव घेणारा सुद्धा आपला नाही, शिवाजी महाराजांचं नाव घेणारा सुद्धा आपला नाहीये. एका कार्यक्रमाला मी गेलो, आमदाराचा कार्यक्रम होता. त्यानं कार्यकर्त्याला जवळ बोलावलं आणि मला म्हटलं, अनंता भाऊ, तालुक्यातल्या सगळ्या तरुणांची जबाबदारी त्या खांद्यावर आहे म्हणे. वाघ आहे आमचा, वाघ. वाघ चहा घेऊन आलेला होता.
डरकाळी फोडली, वाघानं निघून गेला. मग मला म्हटला पैशाची जुळवाजुळव गरजेची असते म्हणे, हे असे पाळून ठेवायला लागतात जवळ. हे नेते आहेत बरं, खतरनाक असतात. हे नेता रयतेचा नाही र कुणी, सगळे एकाच माळी जेवणी. कधी पक्ष न तत्व बदलते, याची देवाला नाही र हमी. कुंकू एकाच्या नावाज माती, कुंकू एकाच्या नावाज माती, गर्भ दुसऱ्याच्या नावाचा धरलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. राम भीमान अल्लाह हसतो, गावी एकाच ताटात बसतो. शेवट गावात खेड्यात जात आणि धर्माची इंटेन्सिटी एवढ्या हायएस्टला आहे का? गावात, मी ज्या गावात लहानाचा मोठा झालो, माझ्या घरापुढे मुदस्सीर नावाचा मुसलमान समाजाचा मित्र आहे. त्याच्या शेजारी सागर दामोदर, सुशील दामोदर, बौद्ध समाजाचे आम्ही मित्र आहोत. शिवा पाटलाचा आहे, सिकंदर शाह, फकीर शाह, फकीर समाजाचे मित्र, गुलाब शाह. आम्ही सगळे लहानपणापासून शाळेत सोबत गेलो, डब्बा सोबत खाल्ला, आम्ही एकमेकांच्या ताटात जेवलो, पण आम्हाला कधी एकमेकांची भीती वाटली नाही. पण आता दिल्लीवरून आम्हाला कोणीतरी सांगतं धर्म खतरे में. मग आम्हाला वाटतं गावात मुसलमानांची संख्या वाढली, लोकशाही धोक्यात आलेली आहे ना? धोक्यात काहीच नाही. धोक्यात फक्त यायची सत्ता है. वो मंदिर का प्रसाद भी खाता है, मस्जिद की खीर भी खाता है, वो भूखा है साहब, उसे मजहब कहां समझ में आता है. खाली तो शायद काश्मीरचा मुसलमान कसा वागते याच्यावरून गावातल्या मुसलमान मित्राशी वैर करू नका. मला ज्या शिक्षकानं 7वी पर्यंत गणित शिकवलं, त्या शिक्षकाचं नाव आहे शेख कासम सर. रांगेत उभं केलं, राष्ट्रगीत प्रतिज्ञा प्रार्थना म्हणून घेतली. चुकलो असेल तर मला मारलं सुद्धा, पण जितक्या दिवस मी त्यांच्या हाताखाली होतो, मला माझा देश त्यांनी भारतच शिकवला, पाकिस्तान शिकवला नाही. राम भीमान अल्लाह हसतो, गावी एकाच ताटात बसतो. आमच्या भुकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खतऱ्यात असतो. आमच्या भुकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खतऱ्यात असतो. यांची येशील फिरत्यात पोर, यांची येशील फिरत्यात पोर. आमच्या मढ्यावर धर्म भाजलाय, वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय.